स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण मस्त असे खोबऱ्याचे लाडू बनवतोय. तिरंगा लाडू याला तुम्ही म्हणू शकता. मस्त असे हे लाडू खुसखुशीत तयार होतात. बनवायची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. छोट्या-मोठ्या खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओच्या दरम्यान तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. खूप साधीशी अशी रेसिपी आहे. प्रमाण फक्त थोडंसं लक्षात घ्या. तसं तर यासाठी खूप सारं साहित्य सुद्धा लागत नाही. इन मेन 2 साहित्य आपण इथे वापरलेले आहेत. बाकीचे सगळे ऑप्शनलच आहेत. तर चला खुसखुशीत 10 ते 12 दिवस टिकणारे हे नारळाचे लाडू कसे बनवायचे हे बघूया. तर यासाठी एक मीडियम आकाराचा इथे मी नारळ घेतलेला आहे. यावरची पाठीची जी साल आहे ते मी काढून घेतली. आता नारळाचा पाठीचा जो तपकिरी भाग असतो तो कसा काढून घ्यायचा यासाठी एक सविस्तर वेगळा असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलाय. बऱ्याचदा असं होतं की आपण चाकूने काढत बसतो, पण ते खरंच चाकूने काढणं खूप रिस्की आहे. पटकन चाकू हाताला लागू शकतो आणि वेळ सुद्धा आपला खूप जातो. याचबरोबर आपण जी साल काढणी आहे त्याचा सुद्धा वापर करतो, पण त्यामध्ये सुद्धा खूप वेळ जातो. बऱ्याचसं आपलं जे पांढरं खोबरं आहे ते सुद्धा वाया जातं. तर या दोन्हीचा उपयोग न करता मस्त अशी एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर केली. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलाय. तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल आणि याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी जेव्हा तुम्ही जाल त्यावेळेस सुद्धा एक आयकॉन येईल, त्यामध्ये क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता इथे ओल्या खोबऱ्याच्या मी अशा पातळ अशा चकत्या करून घेते, पण यामध्ये सुद्धा आपल्याला खूप वेळ लागतो. तर कधी पातळच चकत्या होतील, कधी जाडच होतील. तर असं न करता आपण काय करूयात, बटाट्याची चिप्सची जी खिसणी असते तीच इथे वापर करून अगदी पातळ असे काप आपण इथे करून घेऊ शकतो. अगदी मोठा खिसणीने खीस सुद्धा तुम्ही याचा पाडून घेऊ शकता. ती सुद्धा प्रोसेस अगदी पटकन होऊन जाईल. तर इथे तुम्ही बघा अगदी पातळ असे स्लाइस याचे पडतायत. अगदी पातळ अशा स्लाइस आपल्याला का हव्या आहेत, तर आपण जेव्हा मिक्सरमध्ये हे खोबरं बारीक करून घेणार आहोत तर ते एकदम व्यवस्थित एकसारखं असं बारीक होतं. कुठं जाड कुठं बारीक असं अजिबात राहत नाही. यामुळे आपल्याला असं बारीक ह्याच्या चकत्या करून घ्यायच्या किंवा सरळ तुम्ही मोठ्या खिसणीने खिसून सुद्धा घेऊ शकता. फक्त 2 मिनिटांमध्येच मी संपूर्ण नारळाच्या इथे काप करून घेतलेले आहेत. मस्त पातळ असे काप झालेले आहेत. आता हे जे काप आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचेत. यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय. या छोट्या भांड्यामध्येच आपण यामधले काप काढून घेऊ आणि एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही खोबरं हे बारीक करून घेत असता त्यावेळेस अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही. तर असे काही तुकडे जर साईडला चिकटून राहिलेले असतील तर ते पुन्हा तुम्ही पुढच्या बॅचमध्ये बारीक करून घेऊ शकता. तर इथे हा खीस बघा अगदी बारीक असा झालेला आहे. आता तयार केलेला हा खोबऱ्याचा खीस आपल्याला मोजून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की साखरेचा अंदाज सुद्धा आपल्याला व्यवस्थित घेता येतो. तर हलकासा दाब देऊन इथे बरोबर 1 कप भरलेला आहे. आता उरलेलं जे खोबरं आहे ते संपूर्ण मी इथे बारीक करून घेतलं. हे असे 2 कप आपले भरलेले आहेत. खोबरं मोजून घ्यायचं म्हणजे काय होतं की साखरेचा जो अंदाज आहे तो आपल्याला परफेक्ट घेता येतो. तर साधारण मिनिटभरासाठी हे चांगलं असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. अधूनमधून थोडंसं हलवायचं म्हणजे एकसारखं सगळं बारीक होतं. आता डायरेक्ट ही कढईच मी गॅसवरती चढवली आहे. सुरुवातीपासूनच मी गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. म्हणजे काय होईल की जे खोबरं आहे ते लगेचच तळाला लागणार नाही. व्यवस्थित असं एकसारखं आपल्याला खोबरं भाजता येईल. तर खोबरं आधी असं का भाजून घ्यायचं, तर यामधलं जे मॉइश्चर आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये निघून जातं. साखर घातल्यानंतर खूप वेळ परतत बसावं लागत नाही. आधीच जर असं मॉइश्चर तुम्ही थोडंसं काढून घेतलत ना तर अगदी पटकन असे लाडू होतात. तर साधारण फक्त लो फ्लेमवरती मिनिटभरासाठीच मी इथं खोबरं परतून घेतलं. आता काय होईल, यानंतर मात्र हे खोबरं तळाला चिकटू शकतं. तर यासाठी अगदी चमचाभर आपल्याला यामध्ये तूप घालायचंय. तूप घालून व्यवस्थित हे परतून घ्यायचंय. तुपासोबत आणखीन 2-3 मिनिट मी हे खोबरं परतून घेतलंय. मस्त मोकळं असं हे खोबरं वाटतंय. आता काय करूयात, या खोबरं परतून झाल्यानंतर साधारण 3-4 चमचे आपल्याला यामध्ये दुधावरची साय फेटून घालायची आहे. बरेच जण यामध्ये दूध घालतात, पण दूध घातल्यानंतर सुद्धा बराच वेळ आपल्याला हे खोबरं परतत बसावं लागतं आणि यामध्ये बराचसा वेळ सुद्धा जातो. तर याऐवजी तुम्ही इथे दुधावरची साय घालू शकता. दुधावरची साय घातली की तुम्हाला एक्स्ट्रा दूध ओतावं लागत नाही किंवा याऐवजी तुम्हाला इथे मिल्क पावडर सुद्धा वापरावी लागत नाही. इथे फक्त 3-4 चमचेच मी साय वापरली. पण तुम्ही इथे जास्त सुद्धा वापरू शकता. साधारण 7-8 चमचे जरी दुधावरची साय तुमच्याकडे शिल्लक असेल, ती इथे फेटून चांगली घातली तरी सुद्धा चालेल. या लाडूला हलकासा खाव्यासारखा टेक्स्चर येईल. आता हे पहा, दूध घातल्यानंतर यामध्ये काही खूप जास्त मॉइश्चर निर्माण होत नाही. पण यानंतर सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचंय. कारण हे लाडू आपल्याला कमीत कमी 7 ते 8 दिवस तरी बिना फ्रीज शिवाय सुद्धा टिकवून ठेवायचे. तर यासाठी साय घातल्यानंतर हे मिश्रण परतून घेणं खूप गरजेचं आहे.
आता या खोबऱ्याचं टेक्स्चर तुम्ही बघा, सुरुवातीपेक्षा वेगळं दिसतंय आणि आता हे खोबरं मस्त खमंग असं भाजलं गेलेलं आहे. छान सुवास येतोय. यामध्ये साखर घालूया. तर साधारण सुरुवातीपासून आतापर्यंत मी 5-7 मिनिटांसाठी हे खोबरं चांगलं परतून घेतलंय. आता यामध्ये साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला चांगलं विरघळेपर्यंत हे परतून घ्यायचंय. साखर घातल्यानंतर मिश्रण थोडंसं ओलसर होतं आणि जे काही तळाला चिकटलेलं असेल ते सुद्धा वेगळं होतं. तर यासाठी गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरती ठेवायची. म्हणजे अगदीच हाय फ्लेम वरती तुम्ही कराल तर पटकन साखर विरघळेल, पण मात्र मिश्रण पटकन जमून येणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला जसे हवे आहेत लाडू तसे होणार नाहीत. तर यासाठी जेव्हा साखर घालू त्यावेळेसच गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची. साखर घातल्यानंतर मात्र मिश्रण काही लगेचच पातळ होत नाही. कारण आपण यामधलं जे मॉइश्चर आहे ते संपूर्णपणे काढून घेतलंय. साधारण असं काहीसं टेक्स्चर होतं जेव्हा साखर संपूर्णपणे विरघळली जाते. पण तरी देखील एकदा तुमच्या लक्षात आलं की साखर विरघळली गेलीये, त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करायची. आता जोपर्यंत याचा एक व्यवस्थित असा बाइंडिंग असा डो होत नाही, तोपर्यंत हे मिश्रण चांगलं परतत राहायचंय. गॅसची फ्लेम अजिबात वाढवू नका, नाहीतर हे मिश्रण खाली तळाला चिकटू शकतं. साधारण लो फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटानंतर हे मिश्रण तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा याचा गोळा व्हायला सुरुवात झालीये. तर हे बघा आणखीन 2-3 मिनिटांसाठी हे परतून घेतलंय. जोपर्यंत असा परफेक्ट गोळा होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण परततच राहायचंय. आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केलीये कारण आपलं मिश्रण चांगलंच परतून झालंय. यामध्ये घालूयात इलायची पावडर साधारण अर्धा चमचा घातली. घातलेली इलायचीची पावडर लगेचच यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता हे मिश्रण असंच कढईमध्ये न ठेवता आपल्याला एखाद्या वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे गरमागरम मिश्रण आपल्याला बऱ्यापैकी थंड करून घ्यायचंय. इंडस व्हॅलीवरती फ्रीडम फ्रॉम टॉक्सिक कुकवेअर असा सेल सुरू होता आणि याचाच लाभ घेऊन इथे मी काही भांडी मागून घेतलेली आहेत. तीच आपण एक एक करून चेक करून घेऊ. तर इथे मी कढई मागवून घेतलेली आहे आणि याच बरोबर एक कॅसरोल सुद्धा मागवून घेतलंय. सगळ्यात आधी तर आपण ही कढई बघूयात की ज्यामध्येच आपण आजची ही रेसिपी बनवली. तर ही कढई 2.7 लिटरची आहे. ट्राय प्लाय स्टेनलेस स्टीलची आहे. बरेचशी ही कढई हेवी सुद्धा आहे. याचं बॉटम तुम्ही बघू शकता. कमीत कमी तेलाचा वापर करून आपण यामध्ये अन्न शिजवू शकतो. 3 लेयर याची डिझाईन आहे. प्रीमियम क्वालिटी आहे. डिशवॉशर सेफ आहे. कढईचे कान मला अगदी परफेक्ट वाटतंय. एखादी भाजी, ग्रेव्ही, फ्राईड स्नॅक्स तुम्हाला बनवायचं असेल, फ्राईड राईस किंवा भाताचे वेगवेगळे प्रकार बनवण्यासाठी ही कढई रोजच्या वापरासाठी अत्यंत उपयुक्त मला वाटते. म्हणजे 3 ते 4 लोकांसाठी यामध्ये प्रॉपर असं जेवण बनवू शकतो. या कढईसोबतच हा बिर्याणी पॉट सुद्धा मी मागवून घेतलेला आहे. 2.9 लिटरचा हा बिर्याणी पॉट आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता आणि विशेष म्हणजे काय माहितीये का, हा गॅस स्टोव्ह आणि इंडक्शन अशा दोन्हीवरती चालतो. फक्त बिर्याणी बनवण्यासाठीच नाही, तर तुम्हाला एखादी ग्रेव्ही भाजी बनवायची आहे, खीर बनवायची आहे, अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा वापरू शकता. फ्लॅट बेस आहे त्यामुळे इंडक्शनवरती अर्थातच हा चालणार आहे. इंडस व्हॅलीवरती आता भरपूर डिस्काउंट सुरू आहे, सेल सुरू आहे, ग्रेट फ्रीडम सेल असा, की ज्यामध्ये तुम्ही टॉक्सिक फ्री कुकवेअर तुम्ही नक्कीच मागवू शकता. स्क्रीनवरती जो कुपन कोड तुम्हाला दिसतोय त्याचा वापर करून आणखीन 12% तुम्ही यामध्ये डिस्काउंट मिळवू शकता. ही भांडी किचन सेफ आहेत, स्टायलिश सुद्धा दिसतात आणि याचबरोबर वर्षानुवर्ष या भांड्यांना काहीच होत नाही. आता किचनमध्ये असणारी टॉक्सिक भांडी काढून टाका आणि इंडस व्हॅलीमधून हे टॉक्सिक फ्री भांडी नक्कीच ऑर्डर करा. स्वातंत्र्य दिनानिमित्त हा सेल सुरू आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याचा फायदा करून घ्या. कारण इंडस व्हॅलीची सगळीच भांडी 100% फूड सेफ आहेत. नो हार्मफुल, केमिकल कोटेड, लॉंग लास्टिंग सुद्धा आहेत. त्यामुळे नक्की ऑर्डर करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लाडवाचं हे मिश्रण हलकंसं गरम असताना म्हणजे साधारण कोमट असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे. तर यासाठी इथे मी थोड्याशा मिश्रणामध्ये केशरी रंग आणि बाकीच्या थोड्याशा मिश्रणामध्ये हिरवा रंग घातलाय. आता याचे लाडू वळून घेऊ. एकतर हे मिश्रण तुम्ही हातावरती घेऊन लाडू वळवू शकता किंवा अशा पद्धतीचा लाडवाचा साचा इथे वापरू शकता. तर हा असा लाडूचा साचा आहे. यामध्ये सगळ्यात आधी आपण हिरव्या रंगाचं हे मिश्रण घालून घेऊ. तीनही मिश्रण आपल्याला चांगले दाबून यामध्ये भरायचे आहेत. म्हणजे काय होतं, एक सारखे असे लाडू होतात. आता यामध्येच पांढरा रंग म्हणजेच हे पांढरं मिश्रण आपण लाडवाचं घालूयात. हे सुद्धा चांगलं व्यवस्थित असं दाबून घालायचं. सगळ्यात शेवटी लाडवाचं हे केशरी मिश्रण सुद्धा मी यामध्ये घातलं. आता हा साचा ओपन करून पाहू. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा तिरंगा रंगाचा लाडू इथे तयार झालेला आहे. साच्याचा वापर करून अगदी मस्त एक सारखा असा लाडू इथे तयार झाला. याच पद्धतीने बाकीचे सुद्धा मी लाडू तयार करून घेते.
तयार केलेल्या लाडूवरती असं डेसिकेटेड कोकोनट घालायचं, म्हणजे हे लाडू दिसायला खूप अप्रतिम दिसतात. नसेल तुमच्याकडे तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. मोठ्या आकाराचे 9 ते 10 लाडू तयार होतात. मध्यम आकाराचे घेतले तर यापेक्षा जास्तही होऊ शकतात. तर एक लाडू इथे तुम्हाला मी तोडून दाखवते. मस्त असा तिरंग्या रंगाचा खुसखुशीत असा लाडू तयार झाला. रंग इथे न वापरता सुद्धा असेच खुसखुशीत लाडू तुम्ही नक्कीच करू शकता. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.